सूत्रधार मध्ये ऐकूया रावण पूर्व लंकेचा भाग दुसरा, लंका नगरी। महादेवांच्या छत्रछायेत वाढलेल्या सुकेशावर दैवी शक्तींचा आशीर्वाद तर पूर्वीपासून होताच। आता त्याच्या महातेजस्वी पुत्रांच्या जन्मानंतर त्याची हीच शक्ती अनेक पटीने वाढली। सुकेशाचे 3 पुत्र माल्यवान, सुमाली आणि माली यांनीही आपल्या पित्याप्रमाणेच अलौकिक शक्ती प्राप्त करण्यासाठी तपस्या करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी ते तिघे मेरू पर्वतावर जाऊन ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्याच्या हेतूने कठोर नियमांचं पालन करत तप करू लागले। अखेर त्यांची निष्ठा आणि भक्ती पाहून ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्या तिघांना इच्छित वर देण्यासाठी तिन्ही भावांसमोर समक्ष प्रकट झाले। ब्रह्मदेवांना पाहून त्या तिघांनी त्यांचा आदर सत्कार केला आणि त्यांना म्हणाले, हे प्रजापिता, आम्हाला साक्षात तुमचं दर्शन घडलं हे आमचं सौभाग्यच। तुम्ही आम्हा तिन्ही भावांना शत्रुनाशक तथा रणभूमीवर अजेय बनून राहण्याचा आशीर्वाद प्रदान करावा। तसंच आम्ही तिन्ही भाऊ तुमच्याकडे अशीही प्रार्थना करतो की परिस्थिती कितीही वाईट असली तरी आम्ही तिघे सदैव प्रभावशाली आणि एकमेकांना अनुकूल बनून राहू। ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हणून तिघांनाही त्यांच्या मनाप्रमाणे वर प्रदान केले आणि तिथून निघून गेले। प्रजापिता ब्रह्मलोकात परत गेल्यावर लागलीच तिघे भाऊ आपल्या अलौकिक शक्तींचा उपयोग करून आपली राक्षस प्रवृत्ती सक्रिय करण्यासाठी निघाले। ऋषीमुनी, देवगंधर्व, पशुपक्षी, मानवजाती एवढंच काय तर आपल्यापेक्षा दुर्बल असणाऱ्या असुरांवरही त्यांनी अत्याचार करायला सुरुवात केली। त्यामुळेच आता तिन्ही लोक सुकेशाच्या तिन्ही पुत्रांच्या आतंकाने थरथर कापू लागले। आपल्या पुढे कोणाचाच टिकाव लागत नाही हे पाहिल्यावर हे तिघे भाऊ आता स्वतःला या सृष्टीतील सर्वात शक्तिशाली समजू लागले आणि याच अहंकारातून त्यांनी स्वतःसाठी इंद्रपुरी समान शोभायमान एक नगर निर्माण करण्याचा विचार पक्का केला। एक असं नगर जे संपूर्ण सृष्टीत अद्वितीय असेल, ज्याचं सौंदर्य पाहून मनुष्यच नाही तर देवांच्या मनातही ईर्ष्या निर्माण होईल, अशा एका महान नगराची निर्मिती करण्याची इच्छा मनात घेऊन तिघे भाऊ देवशिल्पी विश्वकर्म्याजवळ आले। तिथे जाऊन विश्वकर्म्याला ते म्हणाले, बल, तेज आणि ओज याने संपन्न अशा देवतांसाठी तुम्ही अनेक भव्य निर्माण केले आहेत, पण आज आम्ही तिघा भावांनी या सर्व गुणात देवतांना खूपच मागे सोडले आहे। तेव्हा तुम्ही आमच्यासाठी मेरू, हिमालय अथवा मंदराचल पर्वतावर देवतांच्या निवासस्थानाहूनही उत्कृष्ट भगवान शंकराच्या कैलासासारखा मनोरम असा एक महाल निर्माण करा। हे बोलणं ऐकून विश्वकर्मा त्यांना म्हणाला, हे राक्षस वीरांनो, ज्या प्रकारच्या भवनाची कल्पना तुमच्या मनात आहे ठीक तशाच प्रकारची एक नगरी मी या आधीच निर्माण केली आहे। दक्षिणेला समुद्रापलीकडे 2 स्वर्गासमान अत्यंत सुंदर पर्वत आहेत, ज्यांच्या दरम्यानची भूमी आकाशाप्रमाणे नीलवर्णी आहे। त्या दोन्ही पर्वतांची नावे त्रिकुट आणि सुवेल अशी आहेत। त्या दोघांच्या मध्ये मी देवराज इंद्रांच्या आज्ञेनुसार इंद्रलोकाहूनही मनोरम अशी एक नगरी निर्माण केली आहे। हे सुकेश पुत्रांनो, ती नगरी संपूर्णपणे सोन्याची बनली आहे। सोन्याची तोरणे तथा रत्नजडित भवन त्या नगरीत सर्व काही आहे। एवढं की अलकापुरीप्रमाणे या नगरीचं रक्षण करणारी 100 योजन लांब आणि 30 योजन रुंद तटबंदीही पूर्णपणे सोन्याची बनवली आहे। निसर्ग सौंदर्य आणि असीमित ऐश्वर्याने समृद्ध अशी ही नगरी देवतांमध्ये लंका या नावाने प्रसिद्ध आहे। सुकेशाच्या तिन्ही पुत्रांनी विश्वकर्म्याकडून लंकेविषयी ऐकल्यावर तिलाच आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट ठिकाण मानलं आणि तिथे जाऊन आपल्या असुर साम्राज्याची स्थापना केली।